शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राणी लक्ष्मीबाई टावरच्या शेजारी असलेलं रेझिंग नावाचं दुकान, त्या दुकानाला आग लागली. त्या दुकानाला आग लागल्याच्या नंतर जवळपास 50-60 मिनिटानंतर थर्मल पॉवर स्टेशनची गाडी आली, परंतु नगर परिषदेची अग्निशमक दलाची गाडी इथे येण्यासाठी असक्षम ठरली. नगर परिषदेच्या माध्यमातून अग्निशमक दलावर प्रचंड एवढा मोठा खर्च होत असताना ही खूप दुःखद बाब आहे की नगर परिषदेची गाडी ही आग विझवण्यासाठी कमी पडलेली आहे. या 500 मीटर अंतर नगरपालिकेचं आणि या दुकानाचं नसताना, त्याच्यापेक्षा कमी अंतर असताना आणि गाडी थर्मलहून येऊ शकते परळीमध्ये, पण नगर परिषदेची गाडी या दुकानाला आग विझवण्यासाठी येऊ शकलेली नाही. ही दुःखद बाब आहे. इथे या गोष्टीचा नगर परिषदेनं प्रचंड विचार केला पाहिजे. या विषयाचा कारभाराने विचार केला पाहिजे, ही आमची त्यांना एक सूचना आहे. परळी नगर परिषदेकडे जो स्टाफ असायला पाहिजे, जो ट्रेन स्टाफ असायला पाहिजे, त्याची कमतरता आहे. एकच स्टाफ फक्त आहे. आज तो स्टाफ रजेवर असल्यामुळे सगळं घडल्याची प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे. परंतु अशी कोणती बाब आहे ज्यामुळे नगर परिषदेकडे ट्रेन स्टाफ नाहीये, याची विचार नगर परिषद प्रशासनाने केला पाहिजे. आणि बेजबाबदार पदाचे उत्तर नगर परिषदेच्या प्रशासनाकडून दिले जातात. सीओ लीगल यांच्याकडून बेजबाबदार पदाचे उत्तर नगरसेवक असतील, आमचे सरकारी नगरसेवक नितीन बागवाले यांनी आता त्यांना फोन केला असताना बेजबाबदारीचे त्यांनी उत्तर दिलेले आहेत. त्यामुळं आपण ज्या खुर्चीवर बसलो त्या खुर्चीचं भान ठेवून त्यांनी एका घडलेल्या घटनेचा एक त्यांनी भावनिक विचार केला पाहिजे, त्यावर त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. 2 गाड्या मोठ्या आहेत, एक जीप आहे, 2 बुलेट आहेत आणि 3 बुलेट आहेत आणि एक मध्यम लेवलची आता इथून गेली आपण शूटिंग केली ती एक गाडी आहे. एवढा सगळा साठा फक्त दिखाव्यासाठी आहे. प्रत्यक्षात त्याच्याकडून कुठलंही काम होत नाही. ही खूप शहरासाठी खेदजनक बाब आहे आणि शहराच्या सुरक्षेमध्ये याचा खूप मोठा अडथळा आहे. याचा विचार प्रशासनाने केला पाहिजे. मी ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस मी नगरपालिकेमध्ये होतो. त्यावेळेस फोन आला त्या कर्मचाऱ्याला की इथं आग लागली. तिथून मी इथं आलो. OS साहेबाला फोन केला, गाडी पाठवा. त्यांनी गाडी पाठवली नाही. CO साहेबाला फोन केला, त्यांनी पण व्यवस्थित उत्तर दिलं नाही. शेवट नवीन थर्मलहून गाडी आली 40 ते 50 मिनिटानं. ही आपली जी गाडी आहे ती फक्त गोरगरीब लोकांचे पानपट्ट्या, हे झापड्या हे तोडण्यासाठी आहे का? इथं लोक आगीमध्ये जळायलेत, ती आग विझवण्यासाठी गाडी नाही. आणि गोरगरीब लोकांचं अतिक्रमण तोडण्यासाठी गाडी. ही फक्त धूर निघत होता. ह्याचं जर धुराचं रूपांतर जर आगीमध्ये झालं असतं तर आता पूर्ण टावर खाक झालं असतं. ही आग जवळपास 4-5 गाड्या पण विझू शकली नसती. एवढी भयंकर आग ही झाली असती आज.